करता येते आपल्याला. आज जरा स्टार्टिंगचा व्हिडिओ आपल्याला कट करता येते जेव्हा तुम्ही बोलला नाहीत ते. पण ते राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर आर आर नंदीग्राम न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी सांगितलं की आम्ही राजीनामे देणार आणि निवडणुका या बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजेत. आता विज्ञान पुढे गेलेलं आहे. 10-10 लाख लोकसभेचे विधानसभेचे मतदारसंघ आहेत. बॅलेट पेपरनं निवडणुका होऊ शकत नाहीत. EVM ही मशीन वापरल्या जाती आहे. लोकसभेला विरोधी पक्षाचे जास्त खासदार निवडून आले तेव्हा EVM चांगली होती आणि विधानसभेला जागा कमी झाल्या की EVM चांगलं नाही आहे. काय खरं आहे? कोणतं मत आहे असं? जय झाला की चांगलं, पराजय झाला की नाही, मान्य नाही आम्हाला. आज EVM मशीनमधून ही जी मशीन भारतातच तयार झालेली आहे आणि या मशीनवर कोणत्याही प्रकारचं दुसरं इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट लागल्या जात नाही. मशीन हँग करता येत नाही. याच्यामध्ये फक्त वोटिंग झालेली जी आहे ती काउंट होती. हे सुप्रीम कोर्टातसुद्धा सिद्ध झालेलं आहे. तरी पण आम्हाला मान्य नाही असं कसं होऊ शकते? तुम्ही पडला ते तुमचं नशीब आहे, निवडून आला ते तुमचं नशीब आहे, पण आपल्या स्वतःसाठी EVMला बदनाम करण्यात काही अर्थ नाही ना. विरोधी पक्ष राहिलात किती 40-50 जागेमध्ये, तरी विरोधी पक्षाची ही इच्छा असेल राजीनामे द्यायचे तर जरूर देऊन टाका. नाहीतरी विरोधी पक्षनेता होणार नाहीच आहे. EVMवर तुमचा विश्वास नाही, तुम्ही निवडणुकीला उभं टाका. निवडणुका पुन्हासुद्धा EVMवरच होणार. का त्याशिवाय काही पर्याय नाही ना. बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं शक्यच नाही आता. आणि पुन्हा सगळ्यात या महाविकास आघाडीचे जे काही निवडून आलेले आमदार आहेत त्यांनी राजीनामे देऊन टाकावेत. पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं. सगळ्याचे डिपॉझिट जप्त नाही झाले तर मला सांगा. 100% पुन्हा निवडणुकीला जर उभं टाकलात, जी जनता तुम्हाला निवडून दिली ती जनता पुन्हा निवडून देणार नाही. तुमचं डिपॉझिट 100% जप्त होईल. आपल्या हातानं आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची असेल तर जरूर घ्यावी. नाहीतरी महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षनेता नाही. आता मोदी लोकसभेला निवडून आले तेव्हा 10 वर्ष विरोधी पक्षनेता नव्हता आणि काही गरज नाही विरोधी पक्षनेत्याची. कामकाज चालू द्यायचं नाही एवढीच भूमिका आहे फक्त. विरोधी पक्षनेत्याची अशी भूमिका पाहिजे की ज्या सरकारवर काम केले त्या सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम केलं पाहिजे. असा विरोधी पक्षनेता नाहीच आहे ना. मग कशासाठी पाहिजे तुम्ही? तुम्हाला फक्त निवडून यायचे, विधानसभेचं अधिवेशन चालू द्यायचं नाही, गोंधळ घालायचा, कामकाज बंद पाडायचं. याच्या पलीकडे आजपर्यंत काय काम केले तुम्ही विरोधी पक्षनेता म्हणून? विरोधी पक्षनेता कसा पाहिजे? जो देवेंद्र फडणवीस होता, पूर्ण तयारीनिशी विधानसभेमध्ये सरकारवर अंकुश ठेवत होता. तशी भूमिका आज कोणाच नाही ना. मी म्हणणारे पडले, भुईसपाट झाले. थोरात, पृथ्वीराज चव्हाण असे कितीतरी नेते जे काँग्रेसचे ते स्वतःला मुख्यमंत्री समजू लागले होते. ते नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहे, 386ने निवडून आला आहे, तरी पण का तरक गेली नाही. बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्या, पुन्हा राजीनामा देऊन टाक नाना. तुझा नाना करतील की नाही जनता पाहिती. 386 नाही तेवढ्या त्याच्यावरची डिपॉझिट जप्त होईल.
काय प्रकार चालू आहे हा? लोकशाहीच्या नावाखाली पोरखेळ झाला सगळा. कशामुळे करता असं हे? ज्या जनतेनं तुम्हाला नाकारलं, पराभूत मान्य करा ना तुम्ही. ज्यांना काही भूमिका मिळाली त्यांनी काम करावं. त्या मतदारसंघातल्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलं सेवा करण्यासाठी मतदारसंघाची, महाराष्ट्राची. ती भूमिका करा ना. पुन्हा एकदा माझं म्हणणं आहे की सगळ्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी राजीनामे द्यावेत, पुन्हा निवडणुकीला उभं टाकावं आणि 100% डिपॉझिट रद्द करून घ्यावं. तेव्हा तुमची वस्तुस्थिती लोकांना कळेल आणि लोक तुम्हाला वस्तुस्थितीवर आणल्याशिवाय ठेवणार नाहीत. माझं मत मी मांडलं. आपले काय मत असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये द्यावे. जय श्रीराम.